गेल्या वर्षभरात, गेल्या विशेषतः वर्ष दीड वर्षामध्ये SIP मधनं जी गुंतवणूक आहे ती मला वाटतं ॲव्हरेज महिन्याला 40 ते 50 हजार कोटीची गुंतवणूक मार्केटमध्ये वाढतच आहे. तर त्याच्यामुळं कदाचित या सगळ्या ह्याच्यामध्ये 11,000 पॉईंटनी जरी पडला असला तरी असं म्हणतात की या SIP मधनं जी काही गंगाजळी मार्केटमध्ये येते 40-50 हजार कोटी दरमहा, त्याच्यामुळे फार फटका बसला नाही, अदरवाईज खूप फटका बसला असता. या तथ्य आहे का, नेमकी काय वस्तू? दोन्ही बाजूला तथ्य. SIPच्या फंड फ्लोमुळे मार्केट वाढला देखील आणि आता पडताना सुद्धा त्यांनी खूप सारा मोठा हातभार लावला की मार्केट 22,000 पडण्याऐवजी तो 11,000च थांबला. हा खूप मोठा आहे. याचा तो एक सपोर्टच त्या अर्थानं मार्केटला झाला. तुम्ही 10-15 वर्ष मागे जाल तर छोटीशी निगेटिव्ह बातमी आली, खूप पडायचं मार्केट खूप पडायचं. लोक विक्रीसाठी धावत पळत सुटायचे. जशी सस्याची गोष्ट होती ना, आभाळ पडलं. याचा दुसरा अर्थ असा की भारतीय अर्थव्यवस्था स्वतःच्या पायावरती एक प्रकारे बळकट होती आहे या लोकांच्या SIPच्या माध्यमातून जो काही सहभाग आहे त्या माध्यमातून. स्टील लॉंग वे टू गो. ओके. आता महिन्याला 24,000 ते 26,000 कोटी SIP द्वारे येतात आणि लमसम द्वारे वेगळे येतात.